Hello everyone, good morning to all. This is Professor Eknath Ahire from Divine College of Pharmacy, Satana. Dear students, here is the motivational quote for the day. It's a word only. Okay, so it's a word which is impossible. Okay, आता या ठिकाणी एक वर्ड आहे जो की इम्पॉसिबल असा वर्ड आहे. ओके, तर त्या इम्पॉसिबलला पॉसिबल कसं करू शकता या वर्ड मधून किंवा ह्या इमेज मधून तुम्हाला या ठिकाणी समजेल. ओके, जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट पॉसिबल करायची आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ती इम्पॉसिबल आहे, बट यू कॅन डू इट. ओके, जस्ट टेक अ वर्ड. जर तुम्ही हा वर्ड घेतला, वर्ड वरून तुम्ही इमेजिन करू शकता, बघू शकता की जर समजा आपण त्याच्यामधलं फर्स्ट टू लेटर्स त्या ठिकाणी काढले किंवा रिड्यूस केले तर त्या ठिकाणी तुमचं पॉसिबल तयार होतं. ओके, सो तुम्ही अशी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी पॉसिबल करू शकता बाय कॉम्प्रोमाइजिंग अनदर थिंग्स or by changing other things which is happening in your life. So do your goals achieve by using impossible things by doing possible. Okay, so with this motivational quote we will start the today's session. Okay, तर आजचं सेशन आपण स्टार्ट करू. तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी इन विट्रो इन व्हायव्हो कोरिलेशनला स्टार्ट केलं होतं. इन व्हायव्हो इन विट्रो कोरिलेशन आपण त्या ठिकाणी बघत होतो. ओके, तर इन विट्रो इन व्हायव्हो कोरिलेशन काय असतं, तर जे काही तुमचे बॉडीमध्ये ड्रग जाणार आहे तो ड्रग डायरेक्टली आपण त्या ठिकाणी ऍडमिनिस्टर केल्यानंतर त्या ड्रगची काय ऍक्शन त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे ते आपण स्टडी करतो आउटसाइड ऑफ द बॉडी. बरोबर, तर आउटसाइड बॉडीच्या आउटसाइड जो काही आपण स्टडी करतो त्या स्टडीला आपण जे काही ड्रग घेतल्यानंतर जे काही मेडिसिन घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये तो ड्रग जाणार आहे, गेल्यानंतर तो बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचे ऍक्शन देणार आहे किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की कशा प्रकारचं बिहेव त्या ठिकाणी करणार आहे त्याचं कोरिलेशन आपण करतो. म्हणजे जे आउटसाइड बॉडी आपण जे एक्सपेरिमेंटेशन केलंय त्याचं कोरिलेशन किंवा त्याचं रिलेशन आपण जे काही इनसाइड जी काही प्रोसेस होणार आहे त्या प्रोसेसशी कोरिलेट करून बघतोय. ओके, ती प्रोसेस म्हणजे तुमचं इन व्हिट्रो इन व्हायव्हो कोरिलेशन झालं, ज्याला आपण IVIVC मॉडेल्स म्हणतो किंवा IVC कोरिलेशन असं आपण त्याला म्हणतो. बरोबर. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं बेसिक्स बघितलं होतं, त्याच्यानंतर ते काय असतं, IVIVC मॉडेल काय असतात याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली होती. त्याच्यानंतर इन दिस पर्टिक्युलर सेशन किंवा इन दिस टू डेज सेशन, तर आजच्या लेक्चरमध्ये सेशनमध्ये आपण काय बघणार आहे, तर त्या ठिकाणी त्याच्या काही लेवल्स ऑफ कोरिलेशन असतात. म्हणजे जर समजा तुम्ही पर्टिक्युलर पॅरामीटर घेतले, इन विट्रोचे काही पॅरामीटर घेतले, इन व्हायव्होचे काही पॅरामीटर घेतले, तर ते पर्टिक्युलर पॅरामीटर ते डिफरंट पॅरामीटर घेतल्यानंतर तुमचं कोरिलेशन कोणत्या प्रकारचं लागतंय. ओके, जर समजा एक पॉइंट घेतला, एक पर्टिक्युलर पॉइंट जसं की तुम्ही म्हणजे कन्सिडर करा की जर समजा तुम्ही इन विट्रोचं डिझोल्युशनचा पॉइंट घेतला, डिझोल्युशन इन विट्रो डिझोल्युशन अँड इन व्हायव्होचं तुम्ही सपोज पॅरामीटर घेतला, इन व्हायव्हो ऍब्झॉर्प्शन. ओके, त्या दोघांमध्ये कोरिलेशन तुम्ही करून बघितलं की याचं जे काही इन विट्रो आहे त्याचं डिझोल्युशन एवढ्या टाइम मध्ये किती होतं आणि तेच इन व्हायव्होच्या केसमध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन एवढ्या टाइम मध्ये किती होतं, or we can say that particular time at a particular time point how much amount of drug is absorbed within a body. ओके, तर ते दोन पॅरामीटर जर समजा आपण त्या ठिकाणी कोरिलेट केलं तर त्याला आपण म्हणतो लेवल ए टाईपचं कोरिलेशन. ओके, आणि तेच बी बी कडे आपण गेलो त्या ठिकाणी आपण थोडेसे डिफरंट पॅरामीटर त्या ठिकाणी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, जर समजा बी मध्ये गेलं त्याच्यामध्ये आपण डिझोल्युशन घेतलं, पण ते डिझोल्युशन कोणतं असणार आहे तर मॅक्झिमम डिझोल्युशन. ओके, ऍट ए पर्टिक्युलर मीन लेवल ऑफ टाइम. त्या ठिकाणी आपण जे काही तुमचं ऍब्झॉर्प्शन असेल त्या ऍब्झॉर्प्शनचं मीन लेवल ऑफ टाइमचं जे काही ऍब्झॉर्प्शन असेल ते ऍब्झॉर्प्शन त्या दोघं पॉइंटला आपण त्या ठिकाणी कोरिलेट करतोय. ओके, ते असेल
तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की लेवल बी टाईपचं कोरिलेशन त्या ठिकाणी. आणि सी को लेवल सी टाईपचं कोरिलेशन असेल तर सी टाईपच्या कोरिलेशन मध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे, तर हे सिंगल पॉइंटचं कोरिलेशन असणार आहे. तर सिंगल पॉइंटचं कोरिलेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोणतेही एक एक पॉइंट, मग ते कोणतेही असू शकतात. ओके, इन विट्रो स्टडी मधले आणि इन व्हायव्हो स्टडी मधले कोणतेही 2 पॉइंट घेऊन आपण त्या ठिकाणी त्या दोघं पॉइंटला कोरिलेट करू शकतो. ओके, आणि ते कोरिलेट केल्यानंतर जर समजा ते कोरिलेशन एक स्ट्रेट लाईन किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी शो करत असेल, एक रिलेशनशिप त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करत असेल, तर आपण त्याला म्हणतो की हे सी लेवल सी टाईपचं कोरिलेशन त्या ठिकाणी आहे. ओके, आणि लास्ट असेल तुमचं याच्यामध्ये ते म्हणजे मल्टिपल लेवल सी कोरिलेशन. आता हे सी लेवल सी कोरिलेशन सारखंच आहे, पण इथं काय आहे, इथं मल्टिपल लेवल. ओके, तर या ठिकाणी आपण डिफरंट पॅरामीटर घेऊन, एकापेक्षा जास्त पॅरामीटर घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांचं कोरिलेशन बघतो. जर समजा त्यांचं कोरिलेशन त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर आपण त्याला म्हणतो मल्टिपल लेवल सी टाईपचं कोरिलेशन. ओके, तर हे आज आपण आजच्या या पर्टिक्युलर सेशन मध्ये डिस्कस करणार. सो लेट स्टार्ट विथ द लेवल ए कोरिलेशन इन डिटेल. आपण इन डिटेल मध्ये बघू. ओके, सो हिअर इज द लेवल ए टाइप ऑफ कोरिलेशन इज देअर. आता याच्यामध्ये मी जसं तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितलं की जे जे काही तुमचं डिझोल्युशन असेल इन व्हायव्होचं, सॉरी इन विट्रोचं डिझोल्युशन असेल आणि इन व्हायव्होचं त्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन असेल, तर दोघांना आपण त्या ठिकाणी कम्पेअर करतोय. ओके, सो इट इज एस्टिमेटेड बाय टू स्टेप मेथड बाय डिकन्व्होल्युशन. आता डिकन्व्होल्युशन काय असतं, डिकन्व्होल्युशन म्हणजे एखादी गोष्ट आपण इन्क्रीज करून बघतोय, त्याला म्हणतात डिकन्व्होल्युशन. फॉलोड बाय कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब. ओके, तर फ्रॅक्शन ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब म्हणजे किती अमाऊंट मध्ये ड्रग ऍब्झॉर्ब झालाय टू द फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व. आणि ते कशाचे आपण कम्पेअर करतोय, की किती अमाऊंट मध्ये ड्रग डिझॉल्व झालाय त्याच्याशी आपण त्या ठिकाणी कम्पेअर करतोय. ओके, so defines a direct relationship between in vivo data such that measurement of in vitro dissolution rate alone is sufficient to determine the biopharmaceutical rate of dosage form. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की जे काही फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व आहे ते त्या ठिकाणी घेणार आहेत आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व हे घेणार आहे. सो ऍब्झॉर्प्शन वर्सेस डिझॉल्व तुम्ही या ठिकाणी ग्राफ मध्ये बघू शकता. ओके, यू कॅन ऑब्झर्व इन दिस पर्टिक्युलर ग्राफ देर इज ए percent drug dissolve is there versus percent drug absorption is there. Okay, and both are showing the straight line graph, or we can say that directly proportional to each other. जर हे इन्क्रीज होत असेल तर हे पण इन्क्रीज झालं पाहिजे, तरच आपण त्याला लेवल एक कोरिलेशन आहे असं म्हणू शकतो. ओके, देन an in vitro dissolution curve can serve as a surrogate for in vivo performance. ओके, आता हे जे काही तुमचं इन व्हिट्रो डिझोल्युशन आहे ते इन व्हिट्रो डिझोल्युशन त्या ठिकाणी इन व्हायव्होला मायमिक करण्याचा प्रयत्न करतो किंवा इन व्हायव्होचा रिलेशनशिप डायरेक्टली त्या ठिकाणी शो करते. जर समजा इन व्हिट्रो मध्ये डिझोल्युशन त्या ठिकाणी व्यवस्थित येत असेल तर आपण असं त्याला कन्सिडर करतो की त्या ठिकाणी ते इन व्हायव्हो मध्ये पण सेम प्रकारचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी शो करेल. ओके, किंवा त्याला सरोगेट करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर हे होतं तुमचं ए लेवलचं कोरिलेशन, ज्याच्यामध्ये आपण फक्त फ्रॅक्शन ऑफ ड्रग ऍब्सॉर्ब वर्सेस फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व त्या ठिकाणी कम्पेअर करतो. ओके, तर याला तुम्ही लेवल ए कोरिलेशन असं त्या ठिकाणी म्हणाल. नेक्स्ट आहे तुमचं लेवल बी टाईपचं कोरिलेशन. ओके, थोडं हे आता थोडं लेवल ए पेक्षा थोडंसं डिफरंट असणार आहे. ते कसं आपण ते बघू. So level B correlation utilizes the principle of statistical movement analysis. आता लेवल बी कोरिलेशन मध्ये काय असणार आहे की स्टॅटिस्टिकल मुवमेंट अनालिसिसचं त्या ठिकाणी रिलेशनशिप असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय असणार आहे की जे काही स्टॅटिस्टिकलचा थोडासा पार्ट याच्यामध्ये असणार आहे, तो काय असतो किंवा तो काय असणार आहे ते आपण बघू. सो मीन इन व्हिट्रो डिझोल्युशन टाइम, तर याच्यामध्ये तुम्हाला कम्पेअर करायचं मीन इन व्हिट्रो डिझोल्युशन टाइम, जो काही तुमचा डिझोल्युशन टाइम आहे त्याचा मीन घ्यायचा तुम्हाला. ओके, ऑफ द प्रॉडक्ट
इज कम्पेअर्ड टू मीन इन व्हायओ रेसिडेन्स टाइम. त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला घ्यायचंय मीन इन व्हायओ रेसिडेन्स टाइम, म्हणजे किती प्रमाणात किंवा किती वेळेसाठी ड्रग तुमच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी राहतोय, थांबतोय, रेसिडेन्स करतोय. ओके. तर हे दोघं पॅरामीटर आपण त्या ठिकाणी कम्पेअर करतो आणि हे दोघं पॅरामीटर कम्पॅरिझन करून जर आपल्याला त्या ठिकाणी एक स्टेट लाईन डायरेक्टली प्रोफेशनल रिलेशनशिप भेटत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो लेवल बी टाईपचं कोरिलेशन ह्या पर्टिक्युलर ड्रगच्या बाबतीत किंवा फॉर्म्युलेशनच्या बाबतीत आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. सो मीन इन व्हायओ रेसिडेन्स टाइम मे बी कॅल्क्युलेटेड ॲज. आता मीन इन व्हायओ रेसिडेन्स टाइम कसा कॅल्क्युलेट केला जातो? ॲज द रेशिओ ऑफ एरिया अंडर कर्व, द फर्स्ट मुवमेंट कर्व, तर एरिया अंडर कर्व आणि टू द एयुसी. ओके. तर एरिया अंडर कर्व म्हणजे काय असेल की तुमचा जो काही फर्स्ट मुवमेंट ऑफ कर्व असेल तो डिवायडेड बाय एरिया अंडर कर्व. म्हणजे एरिया अंडर कर्व आपण जर समजा फाइंड आउट केला तर त्यांचा जो काही रेशिओ असेल AUMC डिवायडेड बाय AUC. तर या दोघांचा जो काही रेशिओ असेल तो रेशिओ म्हणजे तुमचा असेल मीन इन व्हायओ रेसिडेन्स टाइम. ओके. वेर AUMC or we can say first movement curve is the area under the curve observed for the product of time and concentration versus the time. ओके. सो तुम्ही या ठिकाणी ग्राफ मध्ये ऑब्झर्व करू शकता की त्या ठिकाणी तुम्हाला कोरिलेशन ऑफ मीन इन व्हिट्रो डिझोल्युशन टाइम अँड मीन इन व्हायओ ऍब्झॉर्प्शन टाइम तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय. तुम्ही ऑब्झर्व करू शकता की मीन डिझोल्युशन टाइम इन अवर्स दिलंय आणि मीन रेसिडेन्स टाइम इन अवर्स त्या ठिकाणी दिलंय. दोघांचं रिलेशनशिप आहे स्ट्रेट लाईन आहे किंवा डायरेक्टली प्रोफेशनल त्या ठिकाणी आहे असं आपण बघू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 2 पॉईंट घेऊन आपण जर समजा त्यांचं रिलेशनशिप त्या ठिकाणी मॅच होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो लेवल बी टाईपचं कोरिलेशन इज देअर. ओके. Then next parameter or next level correlation is a C type or level C correlation is there. आता सी लेवलच्या कोरिलेशन मध्ये काय आहे तर हे तुमचं सिंगल पॉइंट कोरिलेशन. ओके. जसं मी तुम्हाला स्टार्टिंग मध्येच त्या ठिकाणी बोललो की कोणताही एक पॉइंट त्या ठिकाणी घेऊन आपण जे काही कोरिलेशन आहे ते कोरिलेशन त्या ठिकाणी मॅच करण्याचा प्रयत्न करतो किंवा कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो. ओके. So one dissolution time point, it may be T50, T90, etc. It may be there, is compared to one main pharmacokinetic parameter such as the area under curve, Tmax or the Cmax. ओके. तर एक तुमचा पॉईंट असू शकतो डिझोल्युशन टाइम पॉईंट कोणताही, मग तो T50 असेल किंवा 50% ड्रग तुमचा कोणत्या टाइम पॉईंटला त्या ठिकाणी रिलीज झालाय किंवा 90% ड्रग तुमचा कोणत्या टाइम पॉईंटला रिलीज झालाय, असा कोणताही एक पॉईंट असू शकतो आणि ते आपण कम्पेअर करतो त्या ठिकाणी कोणत्याही एका फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर सोबत. सो फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर मे बी एरिया अंडर कर्व, Tmax मे बी देअर ऑर द Cmax मे बी देअर. ओके. आता Tmax काय असेल की मॅक्झिमम टाइम तेवढ्या अमाऊंट ऑफ ड्रगला रिलीज होण्यासाठी लागलेला टाइम, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द टाइम. आणि Cmax काय असेल ते काय असेल तर ते असेल मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके. तर यांच्यापैकी कोणता एक पॅरामीटर घेऊन ते आपण ते कोणत्याही एका डिझोल्युशन टाइम पॉईंटच्या पॅरामीटरशी आपण त्या ठिकाणी कम्पेअर करतो. ओके. तर ह्या टाईपचं जर समजा कोरिलेशन त्या ठिकाणी असेल तर आपण त्याला म्हणू शकतो लेवल सी टाईपचं कोरिलेशन असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा level C correlation is there. Okay. Then weakest level of correlation as partial relationship between absorption and dissolution is established. ओके. तर पार्शियल रिलेशनशिप त्या ठिकाणी डेव्हलप होते ऍब्झॉर्प्शन आणि डिझोल्युशन मध्ये किंवा एस्टॅब्लिश होते. ओके. तर पार्शियल टाईपचं रिलेशनशिप त्या ठिकाणी डेव्हलप होतं किंवा एस्टॅब्लिश होतं बाय युझिंग ऍब्झॉर्प्शन अँड डिझोल्युशन आणि ऍब्झॉर्प्शनच्या बेसवर. ओके. आणि त्याला तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता ग्राफमध्ये. तर त्यामध्ये पण शो केले तुम्हाला की फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व ॲट 8 अवर्स ॲट ए Cmax. एक Cmax त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक घेतलंय त्यांनी की फ्रॅक्शन ऑफ ड्रग डिझॉल्व ॲट 8 अवर. तर 8 अवरचं किंवा 8 अवरचं त्या ठिकाणी टाइम पॉईंट घेतलेला आहे विथ Cmax
आणि मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी घेतलंय. दोघांचं कोरिलेशन त्या ठिकाणी बघितलंय आणि ते कोरिलेशन हे स्ट्रेट लाईन किंवा डायरेक्टली प्रोफेशनल त्या ठिकाणी शो होत आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की हे लेवल सी टाईपचं कोरिलेशन त्या ठिकाणी आहे. ओके ओके सो लेट्स मूव्ह टुवर्ड लास्ट लेवल ऑफ कोरिलेशन. तर लास्ट लेवल ऑफ कोरिलेशन हे मल्टिपल लेवल सी कोरिलेशन. आता जसं मी ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की जे काही मल्टिपल लेवल सी कोरिलेशन असेल त्या याच्यामध्ये काय असणार आहे की सेम लेवल सी सारखंच कोरिलेशन असेल, पण याच्यामध्ये काय असेल की जे काही पॅरामीटर्स असतील ते मल्टिपल पॅरामीटर्स सोबत या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं असणार आहे. जसं की आपण सी लेवल पॅरामीटर्स मध्ये त्या ठिकाणी बघितलं किंवा सी लेवल कोरिलेशन मध्ये बघितलं की एक कोणताही पॉईंट आपण घेऊन त्या ठिकाणी कोरिलेट करतो आणि सेम ती कंडिशन याच्यामध्ये असेल की मल्टिपल टाईपच्या पॅरामीटर सोबत आपण जे काही आपलं कोरिलेशन आहे ते कोरिलेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो, इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. सो मल्टिपल लेवल सी कोरिलेशन रिलेट्स वन or several pharmacokinetic parameters of interest. So it may be Cmax, AUC or any other suitable parameter is uh, may be there. Okay, so to the amount of drug dissolve at several time points at the dissolution profile आणि ते आपण कम्पेअर करतोय. तर तुमचं Cmax असेल, AUC असेल किंवा Tmax असेल ते आपण कम्पेअर करतोय तुमचं जे काही डिझोल्युशनचे डिफरंट टाइम पॉइंट आहेत त्यांच्यासोबत. ओके सो इट्स कोरिलेशन is more meaningful than that of the level C correlation as several time points are considered. तर हे सी लेवलच्या कोरिलेशन पेक्षा हे जे कोरिलेशन आहे ते कोरिलेशन खूपच जास्त मिनिंगफुल आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की ऑलवेज आपण जास्त गोष्टींसोबत एखादी गोष्ट कम्पेअर केली तर ते जास्त कन्फर्म असू शकते. ओके किंवा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जे काही निग्लिजिबल पॉईंट्स आहेत किंवा जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये मायनस करू शकतो किंवा जो काही मीन असेल तो मीन आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भेटू शकतो किंवा बेटर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके सो हे झालं मल्टिपल लेवल सी कोरिलेशन. तर हे 4 टाईपचे कोरिलेशन मोस्टली त्या ठिकाणी असतात ते आपण या ठिकाणी बघितलं. ओके सो हिअर आर द सम ग्राफ्स आर देअर. सर हे थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे की कसं तुमचं जे काही इन व्हायव्हो इन विट्रो कोरिलेशन असतं ते कोरिलेशन आपण त्या ठिकाणी बघतो. तर या ठिकाणी 2 ग्राफ दिलेले आहेत. एक आहे तुमचा डिझोल्युशन प्रोफाईलचा ग्राफ, एक आहे तुमचा फ्रॅक्शन ऍब्सॉर्प्शनचा कर्व दिलाय. ओके तर याच्यामध्ये तुम्ही 3 प्रकारचे त्या ठिकाणी कर्व बघू शकता. एक असेल तुमचा फास्ट फॉर्म्युलेशनचा, एक असेल मीडियम फॉर्म्युलेशनचा, एक असेल स्लो फॉर्म्युलेशनचा. ते डिफरंट अँगलला त्या ठिकाणी मूव्ह झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी आपण प्लॉट केले. ओके तर जे काही तुमचं इन विट्रोचे जे पॅरामीटर आहेत आणि इन व्हायव्होचे जे तुमचे पॅरामीटर आहेत ते दोघं पॅरामीटर त्या ठिकाणी घेऊन आपण त्यांचं ह्या ठिकाणी इन विट्रो इन व्हायव्हो कोरिलेशन केलेलं आहे. तर या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की तो ग्राफ तुम्हाला खूप सारे जे काही तुमचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण प्लॉट केले. त्याच्यामधून जे काही पॉईंट मॅच होत होते ते पॉईंट आपण एका लाईनीत त्या ठिकाणी घेतले किंवा एका आपण स्ट्रेट लाईन मध्ये घेतले. ओके सो याच्यावर आपण म्हणू शकतो की आपण ते जे काही इन व्हायव्हो आणि इन विट्रो पॅरामीटर आहेत त्या पॅरामीटर मध्ये आपण इन व्हायव्हो इन विट्रो कोरिलेशन आपण बघू शकतो. ओके तर अशा प्रकारे आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी बघितलं. ओके देन हिअर इज द केस स्टडी इज देअर. ओके सो या ठिकाणी केस स्टडी दिलेले लेफ्लुनोनामाइड लोडेड मायक्रोस्फेअरची. तर हे जे काही लेफ्लुनोनामाइड मायक्रोस्फेअर आहे ते मायक्रोस्फेअर या ठिकाणी डिग्री ए लेवलचं कोरिलेशन त्या ठिकाणी शो करतं. ओके तर त्या ठिकाणी आपण जसं की लेवल ए कोरिलेशन मध्ये बघितलं की एक ऍब्झॉर्प्शनचा पॉईंट असेल आणि एक असेल तुमचा त्या ठिकाणी डिझोल्युशनचा पॉईंट. त्या दोघं पॉईंटला घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचं कोरिलेशन बघतोय आणि ते सेम कोरिलेशन हे या केसमध्ये या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व होतं आणि आपण असं म्हणू शकतो की किंवा या केस स्टडी थ्रू आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी जर समजा 2 पॉईंट मॅच होत आहेत फर्स्ट 2 पॉईंट्स तर किंवा 2 पॅरामीटर जर समजा मॅच होत आहेत तर आपण त्याला म्हणू शकतो की त्या ठिकाणी डिग्री ए लेवलचं
कोरिलेशन किंवा लेवल एचं कोरिलेशन त्या ठिकाणी आहे. ओके. तर हे होतं काही तुमच्या लेवलच्या संदर्भात किंवा level of the correlation. Okay. Then here is the conclusion of this topic. या टॉपिक बद्दलचं थोडंसं आपण कन्क्लुजन बघू की आतापर्यंत आपण काय काय बघितलं किंवा ह्या सेशन मध्ये पर्टिक्युलरली आपण काय काय बघितलं. तर the current IVIVC studies have focused more on the development and validation of level A IVIVC, which gives more useful information on the relationship between in vitro release and in vivo absorption from the dosage form. तर मोस्टली नावडेज जे काही स्टडी केले जातात डेव्हलपमेंटमध्ये, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमध्ये आणि व्हॅलिडेशनमध्ये, ते मोस्टली त्या ठिकाणी जे काही लेवल एचं IVIVC मॉडेल आहे त्या मॉडेलला त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्याला फोकस करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की ते इझिली त्या ठिकाणी आपण जे काही इन विट्रो रिलीज असेल ते आपण इन व्हायव्हो ऍब्झॉर्प्शन सोबत इझिली मॅच करतो. ओके. देन अजून आपण या ठिकाणी बघितलं होतं की लेवल बी अँड सी IVIVC have been evaluated for several purposes in formulation development, for example, to select the appropriate excipient and optimize the manufacturing process. The level B आणि level C correlations त्या ठिकाणी मोस्टली यूज केले जातात डिफरंट पर्पजसाठी, लाईक जसं की सिलेक्शन ऑफ द डिफरंट टाईप ऑफ एक्सिपेंट अँड द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ओके. त्या पॅरामीटर वरून आपण त्या ठिकाणी कोणत्या पॅरामीटरला आपण त्या ठिकाणी सेट करू शकतो किंवा कोणत्या पॅरामीटरच्या बेसिसवर आपण ते फॉर्म्युलेशन डेव्हलप करू शकतो. त्या बेसिसवर आपण एक्सिपेंट आणि फॉर्म्युलेशनच्या प्रोसेस सिलेक्ट करू शकतो. Then present regulatory guideline for IVIVC is only applicable to the oral, conventional and modified release dosage form. However, further research is necessary to develop IVIVCs for non-oral products in health medicine and dermatological medicaments also. तर नावडेज त्या ठिकाणी जे काही रेग्युलेटरी गाईडलाईन्स आहेत जसं की तुमच्या ICH झाल्या किंवा WHO गाईडलाईन झाल्या. ओके. तर त्या गाईडलाईन थ्रू ओके तर त्या किंवा FDA गाईडलाईन झाल्या तर त्या गाईडलाईन मध्ये मोस्टली रेग्युलेट केलं जातं आताच्या लेवलला किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये किंवा प्रेझेंटली ते म्हणजे ओरल कन्व्हेन्शनल फॉर्म्युलेशनसाठी आहेत फक्त, नाहीतर मॉडिफाईड रिलीज डोसेस फॉर्मसाठी आहेत. पण याच्यामध्ये फर्दर आपण स्टडी करून त्या ठिकाणी किंवा रिसर्च करून आपण त्या ठिकाणी जे काही नॉन ओरल प्रॉडक्ट्स आहेत जसं की पॅरेंटल फॉर्म्युलेशन आहेत ॲज वेल ॲज इनहेल्ड मेडिसिन्स आहेत जे की आपण नजल रूटने घेतो. देन डर्मॅटोलॉजिकल प्रॉडक्ट्स आहेत किंवा मेडिकामेंट्स आहेत त्याच्यासाठी पण आपण त्या ठिकाणी हे जे काही IVIVC मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स त्या ठिकाणी स्टडी करू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो. ओके. सो आय थिंक इनफ फॉर द डे. तर हे होतं तुमचं IVIVCच्या बद्दल. ओके. इन विट्रो इन व्हायव्हो कोरिलेशनच्या बद्दल आणि त्याच्या रिलेटेडचे जे काही लेवल्स ऑफ कोरिलेशन होते ते लेवल्स ऑफ कोरिलेशन आज आपण या ठिकाणी स्टडी केले. रिमेनिंग जे काही मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहेत. सो इनफ फॉर द डे. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.